हे पोट्टे भाऊ सुजे मला काही चांगलेच इल्लत गांडे दिसून राहिले आणि भाषा काही यायची बंजारा आहे म्हणजे बहुतेक हे शिवसेनेचे राठोडात की नाही त्याच्या जिल्ह्यातले व्हा वाटते. दारव्याचे आहो का भाऊ? हो, तुमची भाषाच जरा वेगळी वाटू राहिली आणि तुम्ही चांगल्याच गावात इल्लत दिसून राहिले मला. हो, सबन मिळून बैल आणला का तुम्ही? सबन मिळून आणला का बैल? हो ना, दिसूनच राहिले ना. काय आजकाल कबड्डीचं लोकांना फॅड आहे. कबड्डीचं फॅड बरोबर शेतकरी म्हटलं की पटाचे फॅड आहे. किती जण आहात तुम्ही सोबत बैलाच्या? 5 जण. कोणत्या गावचे रे बा? साजेगाव. काबी लोक हो, तुम्ही बैलासोबत येतात मग घरचे मायबाप काही म्हणत नाहीत काय? काही नाही सर, सगळ्याला शोक आहे. घरच्या लोकांना पण आम्हाला पण आहे. म्हणजे तुमच्या घरच्या लोकांनाच सोडलं? हो, पैसे देतात सर घरच्या लोकांना. हां, तुम्ही जा, खेळा, शोक करा. कोणता पोट आहे हा? हात जळका पटाचे. नाही, तुमचा हा कोणता पोट या बैलाचा? हे मन्या भाई ये वरचे 10-12 पट झाले. 10-12 झाले. मग बक्षीस किती कमाल आतापर्यंत? 4 लाख रुपये कमाल झाले. 4 लाख रुपये कमाल. पण लोक तर म्हणतात पटात पैसे उरत नाहीत. सगळं उरतं. इथं 1 लाख रुपये बक्षीस आहे. हां, याच्यात आम्हाला 14 बंद भेटलं, 51-50 रुपये भेटते. क पटात का कोणत्या पटात? क पटात. तुम्ही पण राहिले चांगलेच बसतात दिसता मला. कबड्डी खेळता म्हणता. हा, तू हां, हो ना. गाडीचा ड्रायव्हर असं का कोणी असो तरी पंचदशी आहे भाऊ. साधी गोष्ट आहे का? किती दिवस झाले तुम्हाला? आम्हाला झाले 16 दिवस आजचा. 16 दिवस बाहेर आहे. घरूनच गायपा. आम्ही इथून गोंधळीच्या पटापासून आहे इकडं. बरं. 4 पट झाले आता. मग आतापर्यंत बक्षीस घेतला गोंधळीले? गोंधळीला 6वा नंबर घेतला सर. म्हणजे कोणताही नंबर लावला तर म्हणजे पैसे भेटले म्हणजे आपलं भागलं. म्हणजे असं की हे नाही फक्त शौक आहे आपल्याला. बैलाचे शौक आहेत का अजूनही तंबाखू हे ते अजून बाकीचे कोणते शौक आहेत? कायचे शौक नाही. फक्त कायचं सगळं आहे? गर्लफ्रेंड नाही काय? का रे 4-5 किती आहे म्हणते? का रे खरी गोष्ट आहे काय? अबे वय किती आहे तुझे? माझं वय 21 वर. 21 मध्ये 4-5 गर्लफ्रेंड का ठेवून राहिला? महादेव सर नाचच्या पायी आम्हाला पोरी पडते. या नांदाच्या ना नांदाच्या गावात पाहो. म्हणजे जवान पोरं नांद याच्यासाठी करतात का त्यांना पोरी सुद्धा पटवायला भेटतात. काय बा हे लेकरं लयच मला अबोध दिसतात. तुम्हाला अगोदरच सांगितलं हे लेकरं अबोध आहेत म्हणून. पण राजे हे मग आई वडील काही म्हणत नाहीत का तुले? सर आम्ही घरीच नाही राहत. घरी 6 महिने बाहेर. का रे तुम्हाला गर्लफ्रेंड आहे म्हणता? मग 6 महिने जर बाहेर राहत असतील तर त्या पोरीचं कसं मग तिकडे? जातो ना आम्ही घरी भेटायला. हा, घरी जातो ना. घरी जाते दिवसभर इकडं, रात्रभर तिकडं. रात्रभर. काय म्हणजे जागीच राहतं काय? झोप म्हणजे नाही आपल्याला. पाहो हे असं ताल आहे. गर्लफ्रेंड आहे म्हणते तशी हे जरा इल्लत दिसतातच बोले. ते त्याची भाषा चांगली आहे पण पोरं स्वभावानं चांगले आहेत. भविष्यात समाजसेवा करणारे हे लोक आहेत. नाच जरी त्यांना बैलाचा असेल पण आता हा विरुंगळ आहे. एवढ्या लहान वयात 4 गर्लफ्रेंड असू शकत नाहीत. पण आता कसं आहे काहीतरी बोलावं आणि कॉमेडी करावी म्हणून ते तिथं बोलतात. नाही तर त्यांनी जरी म्हटलं की मला 4-5 गर्लफ्रेंड आहेत हे शक्य नाही आहे. तो कॉमेडीचा विषय आहे. तो मला असं वाटतं की त्यांनी 4-5 गर्लफ्रेंड म्हटलं हे डोक्यातून काढून टाकायचं. त्यांना फक्त या कबड्डीचा नाद आहे आणि बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. हा कबड्डी प्लेअरसुद्धा आहे. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना